कविता 8 वर्षाची असतानाच तिची आई तिला सोडून देवाघरी गेली. कविताला तिच्या वहिनीने सांभाळलं होतं. कविताची वहिनी स्वाती तिच्याकडून गोड गोड बोलून सगळी कामं करून घेत असायची आणि तिच्या लहान मुलांना पण तिच्याकडे सांभाळण्यासाठी देत होती. कविता पण वहिनीचे प्रेम बघून घरातली सगळी कामं करत असायची. कविताची लग्नाची वय झाले. तिला छान छान स्थळं यायला लागली, पण तिच्या बहिणीने तिला येणाऱ्या सगळ्या स्थळांना नकार दिला. कविताच्या मनात पुरुषांबद्दल उलटसुलट भरून तिला भडकवत असायची. तिच्या बहिणीने तिला मुलांच्याबद्दल एवढं वाईट सांगितलं होतं की कविता आता स्वतः तिला येणाऱ्या स्थळांना नकार देत होती. स्वातीच्या मुली मोठ्या झाल्या, लग्नाच्या वयाच्या झाल्या, तशी स्वातीला तिच्या मुलींची लग्नाची काळजी वाटायला लागली. स्वातीने जेव्हा तिच्या थोरल्या मुलीचं लग्न ठरवलं तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तिची मुलगी तर लग्नाच्या आदल्याच रात्री. कविताची वहिनी म्हणाली, कविता, तुला माहीत नाही पुरुषांची जात कसली असते. बाहेरून काहीतरी वेगळेच दिसतात, पण खोली बंद केली की त्यांचे वेगळेच रूप दाखवत असतात. असं सांगत तिची बहिणी डोळ्यात पाणी आणून जणू कविताचा जीवच काढत होती. याचा काय अर्थ आहे बहिणी? दादा तुला काही बोलला आहे का? खूप निरागसपणे कविताने तिच्या बहिणीला विचारलं. त्यावेळी कविता 16 वर्षांची होती. तिची बहिणी म्हणाली, जाऊ दे, तुला काय सांगू, मी काही बोलले तर तुझं आणि तुझ्या भावाचं नातं खराब होईल. जाऊ दे, माझं डोकं खूप दुखत आहे. असं कर, माझ्यासाठी चहा बनवून आणून दे. तिची बहिणी तिला असं बोलली जणू तिच्या डोक्यावर खूप मोठी जखम झाली आहे. कविता म्हणाली, हो वहिनी, मी बनवून देते. तिची बहिणी म्हणाली, बरं, राहुल आणि नेहाला दूध गरम करून बाटलीत भरून दे. कधीपासून रडत आहेत. मी जरा आराम करते आणि मग उठते. मग घरातली सगळी कामं करते. घरात पण सगळा पसारा पडला आहे. खरकटी भांडी बेसिनमध्ये तशीच घासायची पडली आहेत. कविता म्हणाली, वहिनी तू आराम कर. आज तू काहीच काम करू नकोस. आणि तसंही माझे 10वीचे पेपर संपले आहेत. मी आता अभ्यासातून मोकळी झाली आहे. आता मला 2 महिने सुट्टी आहे. जेव्हा कॉलेजमध्ये ॲडमिशन होईल त्यानंतरच मग माझा अभ्यास सुरू होईल. मी घरातली सगळी कामं करत जाईन. तिची बहिणी म्हणाली, कविता तू खूप चांगली आहेस. कविता लगेच उठली. अगोदर तिने तिच्या बहिणीला चहा बनवून दिला. नंतर दोन्ही मुलांना दूध गरम करून बाटलीत भरून दिलं. तिच्या भावाची मुलगी नेहा 2 वर्षांची होती, म्हणून तिने तिच्या हाताने तिला दूध पाजलं. ती झोपल्यावर तिला तिच्या आईच्या जवळ नेऊन झोपवलं. राहुल 4 वर्षांचा होता. त्याला खेळायला खेळणी दिली. मग किचनमधली सगळी खरकटी भांडी घासली. किचन स्वच्छ केलं. कणिक मळून जेवण तयार केलं. सगळ्या घराची साफसफाई केली. या सगळ्या कामात तिला 4 तास लागले. बिचारी थकून एका जागेवर बसली. तोपर्यंत राहुलने डायपर खराब केलं, म्हणून ती तिच्या बहिणीला उठवायला गेली, तर तिची बहिणी बिनधास्त झोपली होती. त्यामुळे तिने स्वतः भाच्याचे डायपर बदललं आणि त्याला आंघोळ घालून कपडे घातले. तिची बहिणी आराम करून उठली. उठून बघितलं तर सगळं घर चकाचक झालं होतं. जेवण बनवलं होतं. कणिक मळून फ्रीजमध्ये ठेवली होती. मुलं आंघोळ करून फ्रेश होऊन खाऊन पिऊन खेळत होती. एक कोमल हसू तिच्या चेहऱ्यावर पसरलं होतं. नवरा याच्या अगोदर स्वाती उठली, तयार झाली. मग किचनमध्ये चपाती बनवायला गेली. जसा तिचा भाऊ नितीन घरात आला तोपर्यंत कविता आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून भावाच्या मुलांच्या सोबत खेळत होती. नितीनने आल्या आल्या त्याच्या लहान बहिणीच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि मग त्याच्या दोन्ही मुलांना प्रेमाने जवळ घेतले. बायकोला म्हणाला, स्वाती जेवायला वाढ, खूप भूक लागली आहे. लगेच त्या दोघींनी जेवायला घेतलं. नितीनला राग खूप लवकर येत असायचा. जेवण शांत बसून केलं. तो कविताला म्हणाला, कविता, मी तुझ्यासाठी एका ठिकाणी कम्प्युटरचा कोर्स बघितला आहे. उद्या तू लवकर तयार हो. दुकानावर जाता जाता तुला क्लासमध्ये सोडून जाईन. ते ऐकून त्याची बायको म्हणाली, अहो बिचारी आत्ता कुठे पेपरमधून मोकळी झाली आहे. गरजेचं आहे का तिला कम्प्युटर क्लास लावायचा? जोपर्यंत कॉलेज सुरू होत नाही तोपर्यंत तिला घरातच राहू द्या. मुलांच्या सोबत रमून जाते. माझी पण घरातली कामं थोडी कमी होतात. ती मुलांकडे बघते आणि मी घरातली कामं करते. नितीनने हे ऐकल्यावर बायकोकडे रागात बघायला लागला आणि स्वातीला म्हणाला, ही तुझी कामं आहेत, तुझी मुलं आहेत, तुझी तू सांभाळ. घर पण तुझं आहे, तुझं तू सांभाळ. आजकाल चांगली स्थळं शोधून सापडत नाहीत. मुलाकडचे लोक शिक्षणासोबतच मुलींमध्ये काय काय कुठले कुठले गुण आहेत ते पण बघतात.
हे चांगलं आहे की कवितानं सगळं शिकून घ्यावं. नितीन कविताकडे बघत म्हणाला, उद्या सकाळी तू तयार होऊन बस. समजलं का तुला? कवितामध्ये हिंमत नव्हती भावाला नकार द्यायची. ती म्हणाली, हो दादा, मी तयार होऊन बसते. दुसऱ्या दिवशी कविता तयार झाली. क्लास घरापासून लांब नव्हता. जाताना तिचा भाऊ तिला बाईकवरून सोडून जायचा. तिच्या आजूबाजूच्या खूप मुली त्या क्लासमध्ये होत्या, त्यामुळे ती त्या मुलींच्या सोबतच 2 तासांनी घरी परत येत असायची. घरी आल्यावर वहिनीच्या डोळ्यात पाणी बघून तिला खूप टेन्शन यायचं. ती वहिनीला म्हणाली, वहिनी काय झालं? तिची वहिनी म्हणाली, आजकाल माझी तब्येत ठीक राहत नाही. असं वाटत आहे की तुला अजून एक भाचा किंवा भाची येणार आहे. त्यावर कविता खुश झाली आणि म्हणाली, मग ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. तिची वहिनी म्हणाली, कुठली आनंदाची गोष्ट आहे? आत्ता राहुल 4 वर्षांचा आणि नेहा 2 वर्षांची आहे. या घराची सगळी जबाबदारी मी एकटी कशी सांभाळणार आहे? कविता म्हणाली, वहिनी तू काळजी करू नकोस, मी तुझी मदत करत जाईन. तिची वहिनी म्हणाली, तुझा लाडका भाऊ तुला थोडीच करून देणार आहे. तो तुझ्यावर खूप प्रेम करतो. त्याला असं वाटतं की मी तुझ्याशी वाईट वागत असते. आता तूच सांग, मी कधी तुझ्यासोबत चुकीचं वागलं आहे का? किंवा तुला त्रास दिला आहे का? कविता म्हणाली, नाही वहिनी, तू तर कधीच माझ्याशी असं वागलं नाहीस. जेव्हापासून आई मला सोडून गेली आहे तेव्हापासून आईसारखं तू मला सांभाळलं आहेस. माझे डोळे पुसलेस, माझ्या डोक्यावर प्रेमाचा हात ठेवलास. मी ती वाईट वेळ कधीच विसरू शकत नाही. त्यावेळी मी खूप लाचार होते. त्यावेळी तूच होतीस. तू मला तुझ्या जवळ घेतलंस, तुझ्या हाताने खायला घातलंस. मी हे सगळं कशी काय विसरू शकते? मी तर कधीच तुझ्याबद्दल असा विचार करत नाही आणि कधी करू पण शकत नाही. तिची वहिनी म्हणाली, तुझे खूप आभार. कमीत कमी तुला तरी याची जाणीव आहे. नाहीतर तुझा भाऊ मला सारखे यावरून टोमणे मारत असतात आणि बोलतात की तू माझ्या बहिणीसोबत नीट वागत नाहीस. सारखे सारखे मला विचारत असतात की मी तुला घरातली कामं तर करायला लावत नाही ना. असं म्हणतात की घरातली कामं तू एकटी करत जा. माझ्या बहिणीला कामं सांगायची नाहीत. आता तूच सांग, अशा अवस्थेत मी एकटी काय काय आणि कसं करू? वहिनीच्या गोड गोड बोलण्यात अडकून कविता म्हणाली, वहिनी तू दादाला काही सांगू नकोस. मी गुपचूप घरातली कामं करत जाईन. तू काळजी करू नकोस. स्वातीने डॉक्टरांकडे जाऊन चेकअप केलं तर ती खरोखरच प्रेग्नंट होती. पूर्ण 9 महिने तिने घरातल्या जास्त कामाला हात लावला नाही. घरातली सगळी कामं कविता करत होती. कॉलेजवरून आल्या आल्या किचनमध्ये घुसत होती. तिची वहिनी फक्त तिला काय काय करायचं ते सांगायचं काम करत असायची. जेवणात काय भाजी बनवायची. आता तर कविता चपाती भाकरी पण बनवायला लागली होती. पण तिचा भाऊ यायच्या अगोदर घरातली सगळी कामं करून मोकळी होत असायची. मग भाऊ यायच्या अगोदर छान तयार होऊन बसलेली असायची. स्वाती नवरा आलेला बघून किचनमध्ये घुसून काहीतरी काम करायचं नाटक करत असायची. तोंडावर पाणी शिंपडत असायची. म्हणजे तिच्याकडे बघितल्यावर असं वाटावं की ती कामं करून घामाने भिजली आहे. वेळ अशीच पुढे निघून जात होती. एक दिवस भावाच्या खोलीतून भावाचा आणि वहिनीच्या भांडणाचा आवाज यायला लागला. तिचा भाऊ ओरडत होता की तुझं मुलांवर अजिबात लक्ष नाही. राहुल शाळेत जायला लागला होता. त्याला शाळेत सोडायची आणि आणण्याची जबाबदारी स्वातीवर होती. तिला 3री मुलगीच झाली होती. कविता बाहेर हे सगळं ऐकत होती. आज तिला सुट्टी होती आणि ती तिच्या दोन्ही भावांच्या मुलांना खेळायला गुंतवत होती. धाकटी मुलगी आईच्या सोबत खोलीतच होती. नितीनच्या आवाजाने ती रडायला लागली. तिच्या वहिनीचा पण रडण्याचा आवाज ऐकू येत होता. नितीन रागात खोलीतून बाहेर आला आणि घरातून बाहेर निघून गेला. कविता घाबरत घाबरत खोलीत गेली. बघितलं तर तिची वहिनी मुलीला कुशीत घेऊन रडत होती. कविता म्हणाली, वहिनी काय झालं तुला? तू का रडत आहेस? तिची बहिणी रडत म्हणाली, काय सांगू तुला काय झालं ते. असं वाटत आहे की मला आत्ता मरण यावं, म्हणजे तुझ्या भावाला याची जाणीव होईल की मी काय काय करते ते. मी जिवंत आहे तोपर्यंत त्यांना कधीच याची जाणीव होणार नाही की मी काय काय करत असते. ही पुरुषाची जातच अशी असते. बायकांना दगडाचे समजत असतात. जर ती बाई त्यांची आई किंवा बहीण असेल तर तिला माणूस समजतात आणि जर ती त्याची बायको असेल तर असं समजतात जणू ती मातीचीच बनली आहे. ती काम करून थकत नाही, तिला त्रास होत नाही, ती कधीच आजारी पडू शकत नाही.
किंवा कुठल्याही कामात तिच्याकडून चूक होऊ शकत नाही. कविता म्हणाली, पण वहिनी, दादा असा नाही आहे. तिची वहिनी तिच्याकडे रागात बघायला लागली आणि म्हणाली, बरोबर बोलत आहेस तू. तो तुझा सक्का भाऊ आहे ना. तुला तर तो चांगलाच वाटणार. तुला त्याच्यात काही चुकीचं वाटणार नाही. तुला तेव्हा समजेल जेव्हा तुझं लग्न होऊन की नवरा कसा असतो. जेव्हा तुझा नवरा तुझ्या सासूची आणि नंदेची काळजी करेल आणि तुझी करणार नाही, तेव्हा मी तुला विचारेन की तुला कसं वाटत आहे. जेव्हा तुला मुलांना जन्म द्यायला लागेल, घरातली सगळी कामं करायला लागतील, घरातल्या लोकांची सेवा करायला लागेल आणि एवढं सगळं करून पण तुझ्या नवऱ्याला तुझी किंमत नसेल. तू केलेल्या कामांची प्रशंसा करण्याऐवजी तो तुला शिव्या देईल, तुला मारेल. असं म्हणत ती रडायला लागली. जणू खरोखरच तिला तिच्या नवऱ्याने मारलं होतं. हे सगळं बघून आणि ऐकून कविता खूप घाबरली होती. वहिनीच्या जवळपासून तिचे डोळे पुसायला लागली आणि तिला म्हणाली, वहिनी, तू दादाच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. त्याचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. मी दादाला समजावून सांगते. पण तिची वहिनीने तिच्यासमोर हात जोडले आणि म्हणाली, हे बघ कविता, माझ्यावर उपकार कर. तू त्यांना चांगल्यासाठी समजावायला जाशील आणि तुझ्या भावाला असं वाटेल की मी तुला त्याच्याबद्दल भडकवत आहे. मग तर तुझा भाऊ माझा जीवच घेईल. वहिनीच्या अशा बोलण्यामुळे हळूहळू कविताच्या मनात माणसांबद्दल भीती बसायला लागली होती. तिला असं वाटत होतं की सगळेच पुरुष असेच असतात. तिच्या बहिणीने तिच्या मनात पुरुषांच्या बद्दल एक वेगळीच इमेज तयार केली होती की सगळे पुरुष वाईट असतात. माहीत नाही बंद खोलीत दादा वहिनीवर काय काय अत्याचार करत असतो. कविताचं शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला खूप छान छान स्थळं यायला लागली. घरातले सगळे काम कविता एकटी करत होती आणि तिची बहिणी फक्त दिखावा करत होती की सगळं काम ती करत आहे. उलट ती काहीच काम करत नव्हती. फक्त कविताच्या मनात पुरुषांच्या विषयी विष भरायचं एक काम मात्र ती करत होती. पाहुण्यांच्या मध्ये कविता सगळ्यांना खूप आवडत होती. जर त्यांनी एखादं स्थळ पाठवलं तर तिची बहिणी त्या स्थळाला नकार द्यायची. आजूबाजूच्या लोकांनी पण तिच्यासाठी स्थळं पाठवली होती. एक दिवस कविता म्हणाली, वहिनी, त्या काकू तर खूप छान आहेत. येता जाता माझ्याशी खूप छान बोलतात. तिची बहिणी म्हणाली, हे प्रेम फक्त दाखवण्यासाठी आहे. मला माहीत आहे ही बाई कशी आहे. हिला सून नको तर फुकट काम करणारी मोलकरीण हवी आहे. तिची बहिणी खूप प्रेमाने गोड बोलत कविताला म्हणाली, हे बघ कविता, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. माझी अशी इच्छा नाही की तुझं लग्न अशा मुलाशी व्हावं जे तुला अनाथ समजून तुझ्यावर अत्याचार करतील. तुझे कुठे आईबाप जिवंत आहेत? भाऊ तरी कुठे लग्न झाल्यावर तुला विचारायला येणार आहे? तुझ्या भावाचा स्वभाव तर तुला चांगलाच माहीत आहे. लग्नानंतर ते तुला तर विचारणार पण नाहीत. मला पण कुठे जाऊन देत नाहीत. मग तुझ्या घरी तरी कसे येऊन देतील? कवितेला असं वाटलं होतं की तिची बहिणी तिची खूप काळजी करत आहे. तिची बहिणी म्हणाली, मी तर माझ्या मुलींची अजिबात लग्न करून देणार नाही. पुरुषांचं जे रूप मी बघितलं आहे ते बघून मी खूप घाबरलेली आहे. त्यांना खूप शिकवणार आणि स्वतःच्या पायावर उभं करणार. त्यांना नोकरी करायला सांगणार. फक्त त्यांचं लग्न करून देणार नाही. लग्न काही खूप महत्त्वाची गोष्ट नाही. त्याच्याशिवाय पण आयुष्य चालू राहतं. कविता म्हणाली, पण वहिनी असं नाही होऊ शकत. सगळ्यांचीच लग्न होतात. तिची बहिणी म्हणाली, मी तर माझ्या मुलींची अजिबात लग्न करणार नाही. तू जेव्हा तुझ्या सासरी जाशील तेव्हा तुला कळेल की तू स्वर्गातून निघून नरकात गेली आहेस. इथे तर तू तुझ्या मर्जीने तुझं आयुष्य जगत आहेस. तुझा भाऊ तुला काही बोलत नाही. तुला वाटेल तशी राहतेस. सासरी गेल्यानंतर तुला समजेल की आयुष्य कसं असतं. मग तुला सासूरवास करायला तुझे सासू सासरे जिवंत नसले तरी चालतील. पण तुझा नवरा त्यांची कमी पूर्ण करण्यासाठी एकटा पुरतो. असले बोलणं ऐकून कविता आतून खूप घाबरली होती. तिच्या 1-2 मैत्रिणींची पण लग्न झाली होती आणि जेव्हा ती त्यांना भेटली तेव्हा त्या पण सासरच्या लोकांबद्दल वाईटच बोलत होत्या. त्यांचा नवरा त्यांचं ऐकत नाही. त्यांची आई आणि बहीण जे सांगेल तेवढंच करतो. बायकोचं काहीच ऐकत नाही. त्या त्यांच्या माहेरी मजेत राहत होत्या आणि सासरी गेल्यानंतर नाही त्या त्यांच्या मर्जीने जाऊ शकतात आणि नाही राहू शकतात. नवऱ्याने माहेरी जायचं नाही सांगितलं तर 2-2 महिने माहेरी जाऊ देत नाहीत. स्वाती पण कवितांच्या मैत्रिणीसोबत बसली होती. तिची बहिणी म्हणाली,
खरंच बोलत आहात तुम्ही. खूप कठीण आयुष्य असतं लग्नानंतर. मी तर म्हणत आहे की मुली माहेरी राहत नाहीत तर त्या स्वर्गात राहत असतात. जेव्हा माझं लग्न झालं नव्हतं, मी माझ्या माहेरी राहत होते. तेव्हा तर मला हे सुद्धा माहीत नव्हतं की चहा कसा बनवतात. जेवण करायची तर खूप लांबची गोष्ट. खूप मजेत मस्तीचं आयुष्य होतं माझ्या माहेरी. काय सांगू, आता ही पोरं रात्री झोपताना एवढे रडतात की सुखाने झोपून पण देत नाहीत. असलं बोलणं ऐकून ऐकून कविताचे मन लग्न या गोष्टीवरून उडाले होते. तिला लग्न या शब्दाचा राग यायला लागला होता. तिला असं वाटत होतं की प्रत्येक मुलगा असाच असतो. प्रत्येक मुलीला हे सगळं सहन करायलाच लागतं. त्यामुळे लग्न करणं गरजेचं नाही. कविताने M.Com पूर्ण केलं. आता तिच्या भावाला तिच्या लग्नाची काळजी लागायला लागली. तो म्हणाला, मी लग्न जुळवणाऱ्या मावशींना बोलवून घेतो. लवकरात लवकर तुझं लग्न झालेलं चांगलं आहे. पण कविता तिच्या भावाला म्हणाली, दादा मला नोकरी करायची आहे. मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे. तिचा भाऊ म्हणाला, हे बघ कविता, कितीतरी अशी मुलं आहेत त्यांना नोकरी करणाऱ्या मुली आवडत नाहीत. स्थळ ठरवताना खूप प्रॉब्लेम येतात. पण स्वाती म्हणाली, जर कविताला नोकरी करायची आहे तर करू द्या ना. स्वतःच्या पायावर उभे राहील, स्वतंत्र होईल. यासाठी तिचा भाऊ नितीन पण तयार झाला. आता कविताची भाची हायस्कूलमध्ये जात होती. मोठी व्हायला लागली होती. कविताने नोकरी करायला सुरुवात केली. तिला चांगला पगार मिळत होता. तिची बहिणी पण खुश होती. तिच्या भावांची मुलं तिच्याकडे वेगवेगळ्या फरमाईशी करत असायचे. कविताचं आपलंसं कोणीच नव्हतं ज्याच्यासाठी ती पैसा जमा करून ठेवेल. त्यामुळे ती तिच्या भावांच्या मुलांवर खर्च करत असायची. कधी खाण्यासाठी बाहेर घेऊन जायची तर कधी महागातले गिफ्ट खरेदी करून द्यायची. काळ असाच पुढे गेला. आता कवितासाठी स्थळे आली तरी ती रडून स्थळाला नकार द्यायची आणि भावाला म्हणायची, दादा मला लग्न करायचं नाही. जर मी तुम्हाला सांभाळायला जड झाले असेल तर माझा खर्च मी स्वतः उचलत जाईन. तिचा पगार पण चांगलाच वाढला होता. तिचा भाऊ तिला समजावत म्हणाला, हे बघ कविता, असं एकट्यानं आयुष्य निघत नाही. एकट्यानं जगणं खूप मुश्किल असतं. आता स्थळं येत आहेत, परत ती पण यायची बंद होतील. जर अजून 2 वर्ष अशीच निघून गेली तर लग्न झालेल्या माणसांची तुला स्थळं येतील. पण कविता लग्नासाठी खूप घाबरत होती. त्यामुळे लग्नाला नकार देत गेली. जिथे ती नोकरी करत होती तिथली कितीतरी तिच्यासोबत काम करणाऱ्या मुलांची तिच्याशी लग्न करायची इच्छा होती. पण जी भीती तिच्या बहिणीने तिच्या मनात आणि डोक्यात बसवली होती ती त्यातून बाहेर निघू शकत नव्हती. फक्त तिच्या मनात एकच होतं की सगळे पुरुष एकसारखे असतात, मतलबी. लग्नानंतर बंद खोलीत त्यांचं रूप बघून बायका भीतीने घाबरून जातात. या अशा सारख्या बोलण्याने ती मानसिक रोगी बनायला लागली होती. कुठले स्थळ आले की ती घाबरून हाताची बोटं मोडत असायची. कुणी तिच्याशी काही बोललं तर त्यांना नीट उत्तर देत नसायची. बघणाऱ्या लोकांना असं वाटायचं की ती लग्नाला तयार नाही आणि तिचा भाऊ जबरदस्ती तिचं लग्न करून देत आहे. कधी काहीतरी विचित्र वागत असायची. ते बघून बघायला आलेले लोक उठून जायचे. वाढते वय आता तिच्या चेहऱ्यावर दिसायला लागलं होतं. आता तर तिला लग्न झालेल्या एक मुलांच्या बापाची स्थळं यायला लागली. तशी तिने घरात रडून गोंधळ घालायला सुरुवात केली आणि म्हणाली, मला कधीच लग्न करायचं नाही. तिच्या भावाने पण खूप प्रयत्नानंतर तिला तिच्या अवस्थेवर सोडून दिलं. कारण आता त्याच्या स्वतःच्या मुली लग्नाला आल्या होत्या आणि त्याला त्यांचा पण विचार करायचा होता. आता राहुल नोकरी करायला लागला होता. कविताने त्याला एका चांगल्या जागेवर नोकरीला लावलं होतं आणि ती स्वतः अजून पण नोकरी करत होती. जेव्हा तिने तिच्या बहिणीला तिच्या मोठ्या मुलीसाठी स्थळ शोधताना बघितलं तेव्हा कविता म्हणाली, वहिनी तू हे काय करत आहेस? आत्ता तर नेहा शिकत आहे. तिची बहिणी म्हणाली, मुलीच्या लग्नाचं पण एक वय असतं. माझी तर अशी इच्छा होती की तिची 12वी झाली की लग्न लावून तिला तिच्या सासरी पाठवून द्यायचं. पण असू दे, जर तुझ्या नजरेत नेहासाठी एखादं चांगलं स्थळ असेल तर मला सांग. हे ऐकून कविताला झटका लागला. ती तिच्या बहिणीला म्हणाली, वहिनी तूच तर बोलत होतीस की तू तुझ्या मुलींचं कधीच लग्न करणार नाहीस. सगळे पुरुष एकसारखेच असतात. तिची बहिणी म्हणाली, असं थोडेच असतं, लग्न तर करायलाच लागतात.
आणि तसंही पुरुष एवढे पण वाईट नसतात. अगं, माहेरी पण काही बायकांचं जगणं असतं. आता तू स्वतः बघ, तुझं लग्न जर वेळेवर वयात झालं असतं तर आज तू पण मुलांची आई झाली असतीस. स्वतःच्या मुलांना कुशीत घेतलं असतंस, त्यांच्यावर चांगले संस्कार केले असतेस, त्यांना प्रेम केलं असतंस. तुझं स्वतःचं हक्काचं घर असतं, तुझा स्वतःचा हक्काचा आपला माणूस असता, तुझा नवरा असता. बायकांचं आपलं स्वतःचं घर असतं. आता तूच बघ, हे माझं घर आहे, पण मी तुला माझी धाकटी नणंद समजलं नाही तर लहान बहीण समजलं. त्यामुळे तुला कधी काही बोलली नाही. नाहीतर भावजया त्यांच्या नंदांना स्वतःच्या घरात राहून देत नाहीत, 2 मिनिट पण सहन करत नाहीत. हे ऐकून कविता आवासून तिच्या बहिणीकडे बघायला लागली. तिचं आयुष्य बर्बाद करून तिला या अवस्थेत पोहोचून तिला हे बोलत आहे की लग्न करणं खूप गरजेचं असतं आणि स्वतःच्या मुलींसाठी स्थळ बघत आहे. आता कविताला कळालं होतं की तिच्या बहिणीने तिचं लग्न का होऊन दिलं नाही, फक्त यासाठी की घरातली सगळी कामं तिनं करावीत, जशी कायम करत होती. आणि सगळं काम करून नाव तिच्या बहिणीचं होत असायचं. आता तर तिच्या भावाची अशी अवस्था होती की तो बायकोशिवाय काही करू शकत नव्हता. सगळं काही बायकोला विचारून करत असायचा. कविता त्याला वाईट वाटायला लागली होती, कारण तिने तिच्या भावाचं बोलणं ऐकलं नव्हतं, वेळेवर लग्न केलं नव्हतं. ती आता एका खोलीत बंद राहिली होती. नोकरी करून घरी आल्यावर घरातली सगळी कामं तिलाच करायला लागायची. नेहाला तर साधा चहा पण बनवायला येत नव्हता. आणि तिच्या आईला तिच्या लग्नाची काळजी लागून राहिली होती की बाकीची कामं ती स्वतः तिच्या सासरी जाऊन शिकेल. ज्या दिवशी तिच्या बहिणीचा खरा चेहरा तिच्यासमोर आला त्या दिवशी ती खूप रडली होती. तिला माहीत नव्हतं की तिची बहिणी तिच्यासोबत हा घाणेरडा खेळ खेळत होती. पण आता हातातून वेळ निघून गेली होती. तिच्यासोबत जे काही तिच्या बहिणीने केलं होतं त्याबद्दल कविता तिला काही बोलू पण शकत नव्हती. जर काही बोलली असती तर ती हेच म्हणाली असती की मी तुला लग्नाला थोडीच नको म्हणाले होते, तो तुझा स्वतःचा निर्णय होता. पण म्हणतात ना की देव सगळं काही बघत असतो. तिच्या बहिणीला पण तिच्या केलेल्याची शिक्षा मिळाली होती, कारण ज्या दिवशी तिच्या मुलीचं लग्न होतं त्याच्या आदल्या रात्रीच तिची मुलगी घरातून पळून गेली होती, कारण ती दुसऱ्याच कुठल्या तरी मुलाला पसंत करत होती. घाबरत नेहाने तिच्या आईला त्या मुलाबद्दल सांगितलं होतं, पण तो मुलगा उन्हाळ टपोरी होता. त्यामुळे तिच्या आईने घाई गडबडीत तिच्या थोरल्या मुलीचं लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरवलं होतं. म्हणजे आजूबाजूला पाहुण्यांना त्यांच्या मुलीच्या कृत्याबद्दल समजणार नाही. पण नेहा त्याच मुलासोबत लग्नाच्या आदल्या रात्री घरातून पळून गेली. आज स्वाती खूप रडत होती, पण कविताच्या डोळ्यात पाण्याचा एक थेंब पण आला नाही, कारण तिच्या नंदेचे बिन आईबापाच्या मुलीचे कविताचे आयुष्य बर्बाद करण्याची शिक्षा तिच्या मुलीच्या रूपात देवाने तिच्या बहिणीला दिली होती.